तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन IPO बद्दल आपण माहिती घेणार आहोत। सो 13 डिसेंबर रोजी हा IPO मित्रांनो बिडिंगसाठी ह्या ठिकाणी मार्केटमध्ये ओपन झालेला आहे। अर्थातच फक्त एकच दिवस ह्या ठिकाणी झालेला आहे, अद्याप 2 दिवस आहेत ह्या IPO करिता अप्लाय करण्यासाठी। सो मित्रांनो, ह्या IPOचा आपण डिटेल ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत आणि कशा पद्धतीचे रिटर्न, कशा पद्धतीचे लिस्टिंग गेन्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत ह्या ठिकाणी गरज आहे। सो बघा मित्रांनो, ज्या IPO बद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या कंपनीचं नाव काय आहे मित्रांनो? कंपनीचं नाव आहे इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट। ओके, आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो, ती एक ज्वेलरी सेक्टरशी रिलेटेड असलेली कंपनी आहे। आता मित्रांनो बघा, जे प्रेशियस ह्या ठिकाणी स्टोन्स असतात, म्हणजे डायमंड असेल, तुमचं जेम असेल, ओके, त्याचं ह्या ठिकाणी कंपनी काय करते, त्याला ग्रेडिंग देण्याचं ह्या ठिकाणी काम कंपनी ही करते। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्या शेअर मार्केटमध्ये काही बॉन्ड्स असतात, ओके, A रेटिंगचे बॉन्ड्स असतात, AA रेटिंगचे बॉन्ड्स असतात, ओके, AAA रेटिंगचे बॉन्ड्स असतात। सो जे AAA रेटिंगचे बॉन्ड्स असतात मित्रांनो, ते सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे बॉन्ड्स ह्या ठिकाणी मानले जातात आणि त्याच्यामध्ये सिक्युरिटी खूप जास्त असते। त्याच पद्धतीने ज्वेलरीमध्ये सुद्धा किंवा डायमंड्समध्ये सुद्धा अशा पद्धतीची ग्रेडिंग केली जाते। जितकी ग्रेडिंग चांगली तितकं त्या डायमंडचं व्हॅल्युएशन किंवा त्या स्टोनचं व्हॅल्युएशन मित्रांनो जास्त ह्या ठिकाणी मानलं जातं। सो अशा पद्धतीचे मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रेड देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते। त्याचसोबत मित्रांनो ही एक इन्स्टिट्यूट सुद्धा आहे जी काय करते, ह्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याचे काम करते। जे काही ज्वेलरी बिझनेसमध्ये असलेले लोक आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं सुद्धा काम ह्या ठिकाणी कंपनी करते। ओके, आणि अशा बऱ्याचशाच लोकांना ह्या ठिकाणी कंपनी काय करत असते, ट्रेन करत असते। ओके, आता ह्यांच्या बघा पूर्ण भारताभरामध्ये नाही तर वर्ल्ड वाईड ह्यांच्या टोटल ज्या लॅबोरेटरीज आहेत, म्हणजे जिथे डायमंड्स वगैरे टेस्ट केले जातात, त्या तब्बल 31 लॅबोरेटरीज आहेत। ओके, आणि त्याच्यानंतर 18 ह्यांचे काय आहेत, जेमोलॉजी स्कूल्स आहेत, जिथे हे काय करतात, आपल्या स्टुडंट्सना ट्रेन करतात ज्वेलरी बिझनेस बद्दल। आता ह्या IPO बद्दल आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊया। हा IPO कधी ओपन होणार आहे? सो ऑलरेडी हा IPO मित्रांनो ओपन झालेला आहे सबस्क्रिप्शनसाठी किंवा बिडिंगसाठी। सो 17 डिसेंबरपर्यंत तुम्ही ह्यासाठी काय करू शकता, अप्लाय करू शकता। 13 डिसेंबरला ऑलरेडी हा ओपन झालेला आहे। ओके, चला आता आपण बघूया की लिस्टिंग डेट काय असणार आहे। लिस्टिंग डेट मित्रांनो 20 डिसेंबर ह्या ठिकाणी लिस्टिंग डेट असणार आहे। 20 डिसेंबर रोजी फायनली हा शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायला ह्या ठिकाणी सुरुवात करणार आहे। आता आपण बघूया की ह्याचं प्राइस बँड किती असणार आहे। प्राइस बँड मित्रांनो 417 रुपयाचं ह्या ठिकाणी प्राइस बँड असेल, म्हणजे 397 ते 417 रुपये प्राइस बँड आणि 35 शेअरचा लॉट ह्या ठिकाणी असणार आहे। म्हणजे जसं की तुम्हाला माहितच आहे की जे मेनलाईन IPO असतात त्यांच्यासाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट एक 15,000 रुपये लागते एका लॉट करिता, जर तुम्ही एका लॉटसाठी ह्या ठिकाणी बीड करणार असाल तर। आणि 4,225 करोड रुपये कंपनी ह्या IPOच्या माध्यमातून काय करेल, रेज करेल मार्केटमधून त्यांच्या बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी किंवा त्यांच्या बिझनेसच्या वाढीसाठी। चला आता आपण पाहूया की लिस्टिंग मित्रांनो कुठे होईल। अर्थातच जसं की तुम्हाला माहितच आहे, मेनलाईन IPO असल्या कारणाने BSE आणि NSE अशा दोन्हीही एक्सचेंजवरती ह्याची लिस्टिंग होणार आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही एक रिटेलर असाल तर मिनिमम तुम्ही 1 लॉट आणि मॅक्सिमम 13 लॉट्स तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता। अर्थातच जर तुम्ही एक HNI क्लायंट असाल तर मिनिमम 14 आणि मॅक्सिमम 69 म्हणजे 69 ह्या ठिकाणी लॉट्स तुम्ही काय करू शकणार आहात, अप्लाय करू शकणार आहात। ओके, म्हणजे HNI क्लायंट्स तर तुम्हाला माहिती आहे ज्यांची नेटवर्थ मित्रांनो जास्त असते, 5 कोटी किंवा 5 कोटीच्या वर असते, अशा क्लायंट्सना मित्रांनो HNI क्लायंट्स म्हटलं जातं। पण जनरली IPOच्या कॅटेगरीमध्ये कसं असतं, जे 5 लाखापर्यंत बीड करतात त्यांना मित्रांनो ह्या ठिकाणी काय म्हटलं जातं, HNI क्लायंट्स या ठिकाणी म्हटलं जातं। आणि 5 ते 10 लाख रुपयाच्या रेंजमध्ये किंवा त्याच्यापेक्षा वर जे बीड करतात त्यांना BHNI क्लायंट्स या ठिकाणी म्हणलं जातं। ओके, चला आता आपण बघूया की ह्याचे फंडामेंटल्स कसे आहेत। फंडामेंटल्स अर्थातच कंपनीचे खूप चांगले मला वाटले ह्या ठिकाणी। आता तुम्ही बघू शकता कंपनीकडे मित्रांनो रेव्हेन्यू जो आहे तो रेव्हेन्यू ह्या ठिकाणी कंटिन्युअसली वाढताना दिसतोय। सध्या 2024 मध्ये सप्टेंबरपर्यंत 619 कोटी 49 लाख रुपयांचा रेव्हेन्यू कंपनीने कमवलेला आहे। ओके, त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं तर डिसेंबर 2021 मध्ये हा 374 करोड रुपये होता, म्हणजे ऑलमोस्ट 2x म्हणजे डबल ह्या ठिकाणी रेव्हेन्यू झालेला आहे। प्रॉफिटचा जर विचार केला 171 कोटी रुपये 171 कोटी 53 लाख रुपये प्रॉफिट होता डिसेंबर 2021 मध्ये। आता तो 326 करोड रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे। आता कंपनीवर डेट्स मित्रांनो बघितले तर 2022 पर्यंतचा डेटा अवेलेबल आहे। 111 कोटींचे डेट्स कंपनीवरती आहेत, 111 कोटी 46 लाख रुपयांचे डेट्स कंपनीवरती आहेत। आणि त्याच्या अगेन्स्ट रिझर्व्हचा मित्रांनो आकडा यांनी ह्या ठिकाणी
सॉरी डेट्स नाही, रिझर्व्स. ओके, रिझर्व्स मित्रांनो 111,46,00,000 आहेत. डेटचा आकडा मित्रांनो ह्या ठिकाणी ह्यांनी दिलेला नाही आहे. अर्थातच असंही असू शकतं की कंपनीवरती 0 डेट असेल, ज्याच्या कारणाने ह्यांनी आकडा हा रिव्हील केलेला नाही आहे. चला त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयाच की पुढे जर ती आपल्याला माहिती अवेलेबल झाली तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मला कंपनीचे रिटर्न्स मित्रांनो खूप चांगले वाटले मित्रांनो. रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता 76% आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 80.96% आपल्याला दिसतो. अर्थातच खूपच जास्त एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पण कर्जाचा आकडा ह्यांनी का दिलेला नाही आहे ह्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे मित्रांनो. कदाचित असंही असू शकतं की कंपनीवरती 0 डेट आहे, ज्याच्या कारणाने ह्यांनी हा जो आकडा आहे तो ह्या ठिकाणी रिव्हील केलेला नाही आहे. आता कंपनीच्या व्हॅल्युएशन्सबद्दल मित्रांनो आपण चर्चा केली तर व्हॅल्युएशन्सविषयी ह्यांनी ह्याबद्दल काही सविस्तर माहिती दिलेली नाही आहे. म्हणजे ह्याचा जो काही पी रेशो आहे, प्री आणि पोस्ट जो पी रेशो असतो तो ह्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, ज्याच्या कारणाने मी तो डेटा तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू शकत नाही आहे. पण सध्या तरी फंडामेंटल्स मित्रांनो ह्या ठिकाणी चांगले वाटत आहेत, ज्याच्या कारणाने IPOची ओपनिंग चांगली होऊ शकते असं ह्या ठिकाणी मला वाटतंय. आता आपण विचार करूया ग्रे मार्केट प्राईसचा. सो अर्थातच ग्रे मार्केट प्राईस मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतंय. 13 डिसेंबर रोजी ह्या ठिकाणी 25.18% ग्रे मार्केट प्राईस होतं आणि आज मित्रांनो 27.58% ग्रे मार्केट प्राईस आपल्याला दिसते. अद्याप 2 दिवस आपल्याकडे आहे त्या IPOला अप्लाय करण्याकरिता. हे जे काही ग्रे मार्केट प्राईस आहे ते स्टेबल राहील अशी मला ह्या ठिकाणी शाश्वती वाटत आहे. आता सबस्क्रिप्शन किती झालं आहे हे थोडंसं आपण पाहण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करूया. सबस्क्रिप्शनचा जो डेटा आहे, कारण एकच दिवस झालेला आहे आणि एका दिवसामध्ये काय सबस्क्रिप्शन झालेलं आहे ते आपण बघूया. तर थोडंसं मला ह्या ठिकाणी निराशाजनक मित्रांनो आकडे वाटले, कारण सबस्क्रिप्शन बघू शकता फारच ह्या ठिकाणी कमी झालेलं आहे. 0.18 ह्या ठिकाणी सबस्क्रिप्शन झालेलं आहे. म्हणजे 1% ह्या ठिकाणी अद्याप सबस्क्रिप्शन होऊ शकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या IPOची जी काही लिस्टिंग आहे ती ह्या ठिकाणी थोडीशी वीक होऊ शकते. आता फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये जर सबस्क्रिप्शन चांगली झाली, 3 पट 4 पट अशी सबस्क्रिप्शन झाली तरच ओपनिंग चांगली होऊ शकेल. कारण ग्रे मार्केट प्राईस तर चांगला आहे, फंडामेंटल्स चांगले आहेत, पण सबस्क्रिप्शनमध्ये हा IPO कोटे ना कोटे मार खातो असं मला दिसतंय. त्यामुळे माझ्या मते सध्या तरी ह्याला अप्लाय नका करू. बेस्ट वे उद्याचा आणखीन एक दिवस, परवाचा आणखीन एक दिवस मित्रांनो पहा की ह्या IPOचे मित्रांनो सबस्क्रिप्शन कसे होत आहेत. जर सबस्क्रिप्शन मित्रांनो सपोज करा 3x किंवा 4x या ठिकाणी झाले तरच तुम्ही ह्या IPOसाठी अप्लाय करा असा मी तुम्हाला ह्या ठिकाणी सल्ला देईन. अदरवाईज बाकीचे जर फंडामेंटल्सचा जर आपण विचार केला, कंपनीचा ज्या बिझनेसचा जर आपण विचार केला तर चांगला बिझनेस आहे कंपनीचा. फक्त कंपनी काय करते, ट्रेनिंग देते आणि त्याचसोबत मित्रांनो डायमंडचं जे काही ग्रेडिंग आहे ते ग्रेडिंग करण्याचं काम करते. म्हणजे ते एक असेट लाईट मॉडेल असलेला ह्यांचा बिझनेस आहे, ज्याच्या कारणाने कॉस्टिंग फारच जास्त कमी आहे. त्यामुळे कदाचित कंपनीवर कर्जही सुद्धा ह्या ठिकाणी जास्त नसणार आहेत. ओके, फंडामेंटली हा IPO मित्रांनो खूप चांगला आहे. लॉंग टर्ममध्ये एक चांगले रिटर्न्स आपल्याला देऊ शकतो. पण सध्या ओपनिंग कशी होईल ह्याविषयी थोडंसं सांगणं अवघड आहे. कदाचित मित्रांनो ओपनिंग जे आहे जर सबस्क्रिप्शन असंच राहिलं 2 दिवस तर ह्या ठिकाणी ब्रेक इव्हन ओपनिंग ह्या ठिकाणी होऊ शकते असं मला ह्या ठिकाणी वाटतंय. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.